प्राधान्य न रखकर अर्थ के साथ अगर भजन गायन आज तक किया गया होता तो अभी जो देश की हालत है वो कभी नहीं होती। ताल स्वर के दिन अब निकल चुके हैं। खाली ताल पीटने से सिर पीटने की नौबत आ सकती है। यह बेकारी बढ़ाने वाला, परिस्थिति से कोसों दूर रखने वाला और ताल स्वर की माधुरी में मस्त बनाने वाला भजन हमें नहीं चाहिए। कौन सा भजन पाहिजे? स्वतंत्रता, राष्ट्रीयता और मानवता बढ़ाने वाला भजन आज सच्चा भजन हो सकता है। आणि तोच उद्देश आपला सर्वांचा आहे। वेगवेगळ्या पद्धतीचे भजन ऐकत असताना यावर्षी आपल्या सर्वांची फरमाईश आहे, इच्छा आहे म्हणून मी 5 मिनिट या ठिकाणी आपली सेवा सादर करतोय। मागच्या वर्षीचेच भजन गावं अशी खालून मला सांगण्यात आलं, तेच भजन मी यावर्षी पुन्हा गाण्याचा प्रयत्न करतो। माझे सुद्धा जागरण झालंय, थोडं कमी जास्त होऊ शकते, आपण सर्वांनी सांभाळून घ्यावं। शास्त्रीय संगीतामध्ये गायकाचे गुणदोष सांगितले आहेत। शास्त्रीय संगीतामध्ये तसंच भजन गायकाचे गुणदोष ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितले। आता ही भजन स्पर्धा असल्यामुळे मी मुद्दाम सांगत आहे। शास्त्रीय संगीतामध्ये सुद्धा गायकाचे गुणदोष आहे आणि भजन गायकाचे गुणदोष सुद्धा महाराज सांगतात। ते म्हणतात की भजनासनी भजनी बैसला जन लोकांच्या दृष्टीचा आला, पाहती लोक सद्भावे त्याला सद्गुणी दिसला पाहिजे। तो त्याने या गावात आल्यानंतर चांगलं वागलं पाहिजे, आपल्या पॅम्पलेट मध्ये लिहायचं काम नाही पडलं पाहिजे, नशा पाणी करून कोणी येऊ नये, सद्गुणी दिसला पाहिजे। साधी राहणी, सात्विक लेणी, विनम्र हावभाव निशाणी, शुद्ध बोल प्रेमळ वाणी पाहिजे भजनी लोकांची। कपाळावरी आठ्या पडल्या, वेड्या वाकड्या बाहुल्या फिरल्या, हेकडे तोंड मुद्रा आपल्या ऐसे कधी न व्हावे। असावी कोमल रसाळ वाणी, असावी कोमल रसाळ वाणी, उच्चारिता जाय हृदय भेदोनी, जागृत भावे ऐकताच प्राणी, लागावे ध्यानी सुजनांच्या। भजने मनावी सरळ सात्विक, गोड आवाज ओजस्वी रसिक, तालबद्ध मधुर निशंक, अर्थपूर्ण निर्भय। कारण आमचा देशाची भाविक भक्त, त्यांचा विश्वास भजनासक्त, देव धर्म म्हणताची चढते रक्त अंगी तयाच्या। शिवाजी महाराजचा पोवाडा म्हणल्याबरोबर पैसे येते तिकडून, बरोबर आहे। गोंडी गीत म्हटलं की पैसे येते, भीमगीत म्हटलं की पैसे येते, कारण आमचा देश भाविक भक्त आहे, त्याचा भजनाचा विश्वास आहे, त्याचा भजनावर विश्वास आहे। तसे संस्कार पूर्वजांनी आमच्यावर केले, बरोबर आहे। म्हणून देव धर्म म्हणताची चढते अंगी रक्त तयाच्या। म्हणून भजन कीर्तन प्रवचन नुसते नसावे मनोरंजन, गावकऱ्यांचे उजळेल जीवन ऐसे कार्यक्रम करावे। आणि तोच वसा आपल्या गुरुदेव सेवा मंडळानं आपल्या सर्व गावकऱ्यांच्या मदतीने या ठिकाणी घेतलाय आणि अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये ही भजन स्पर्धा पार पडली। कबीर कहे कमाल को दो बाता सीख ले, कर साहेब की बंदगी और भूखे को अन्न दे।
पुरी सुधार लो, हे शिकायत भजनातून आदत बुरी सुधार लो, बस हो गया सुधार लो, बस हो गया भजन। आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन। मन की तरंग मार लो, मन की तरंग मार लो, बस हो गया भजन। आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन। दृष्टि में तेरी दोष है तो दुनिया निहारता, दृष्टि में तेरी दोष है तो दुनिया निहारता। दृष्टि में तेरी दोष है तो दुनिया निहारता। लाखों जमा है आदमी अति शांत से बैठे यहाँ, वे चाहते हैं भजन सुनने कब मिलेगा वाह वाह। इसमें मुझे खुशी नहीं, वे क्या सुने सुर ताल को, मैं चाहता हूँ लोग सुधरे छोड़े बुरी चाल को। हाँ उद्देश्य महाराज दृष्टि में दोष है दुनिया निहारता, दृष्टि में तेरी दोष है दुनिया निहारता। समता अंजन आँख लो, समता अंजन आँख लो, बस हो गया भजन। समता अंजन आँख लो, बस हो मन की तरंग मार लो, बस हो तबल्याचे परीक्षक असलेले निखिलजी मडावी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तबला वादक आहे। क्लासिकल साठी त्यांचं एक वेगळं नाव आहे आणि लहानपणापासून महाराजांच्या या भजनाच्या सेवेमध्ये त्यांचा संपूर्ण परिवार असतो। नागपूरला प्रसिद्ध असं मॉरिस कॉलेज आहे, त्या कॉलेजला ते लेक्चरर आहे संगीताचे। एकदा जोरदार आया है तू कहाँ से जाएगा तू कहाँ, आया है तू कहाँ से जाएगा तू कहाँ। इतना मगज विचार लो, इतना मगज विचार लो, बस हो गया भजन। इतना मगज विचार लो, बस हो गया भजन। मन की तरंग मार लो, मन की तरंग मार लो, बस हो गया भजन। आदत बुरी सुधार लो, बस हो गया।
तुळशीदास महाराजांचं भजन आहे. दुनिया पुरा दुनिया पुरा पुरा अफसूर परिक्रमा पुरा पुरा करे अफसूर परिक्रमा. सौभाग्यवतीने सारा शृंगार केला महाराज म्हणतात. सौभाग्यवतीने सारा शृंगार केला पण कपाळी कुंकू नाही. राजवाडा मोठा आवाढव्य बांधला पण राहायला कोणीच नाही. तसं भजन मस्त झालं पण त्याच्यासारखी वागायची कोणाचीच तयारी नाही. बरोबर. दुनिया पुरा पुरा कहे अब सूर क्षमा संदेश आपला सर्वांसाठी. वाणी का स्वर सुधारलो वाणी का स्वर सुधारलो बस वाणी का स्वर सुधारलो बस हो मन की तरह मार लो मन की तरह गायका म्हण गाणे अपुले मोकळे शब्द उमटू दे फुले. महाराज अर्थ अगोदर तुलाच कळू दे मन तन्मयतेने उसवले. एरवी गाणे मन कशाला एरवी गाणे मने कशाला रडणे तरी जन न मनो बोला. म्हणून शब्द खूप महत्त्वाचे. वह मूर्ख है जो कह सके मेरे बिना होता नहीं. ये खेल है प्रभु ने रचा किसके बिना रुकता नहीं. अभिमान छोड़ा जिसने और साथ सबको ले लिया. अभिमान छोड़ा जिसने और साथ सबको ले लिया. वही तर गया कुछ कर गया. मरता हुआ भी जी क्यों मरने को घबराता बंदे.
खुशहाली है सुख की नींद लगेगी मीठी दुनिया मरने वाली है दुनिया मरने वाली अमर को घबराता बंदे मरना खुशहाली जीते जी मरना जो जाने जीते जी मरना जो जाने उसकी तो है मौज यहाँ जीते जी मरना जो जाने उसकी तो है मौज यहाँ टुकड़ा दास कहे नहीं तो फिर जीते जी मरना जो जाने उसकी तो है मौज यहाँ टुकड़ा दास कहे नहीं तो फिर फोकट की हमारी है बंदे मरना आम्हाला या वर्षी बोलवलं सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल गुरुदेव सेवा मंडळ लाखिंद यांचे अध्यक्ष सगळी मंडळी आणि सगळं गावकरी मंडळी सर्वांच्या मनापासून आभार मानतो. आमची ही सेवा या ठिकाणी आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्हाला बोलवलं ही सेवा आम्ही गुरुदेवाच्या चरणी समर्पित करतो. धन्यवाद.